पिरियडचा फ्लो कमी असणं म्हणजे अंगावरून जाताना 1 ते 2च दिवस जाणं, त्यातही ते पुन्हा कमी प्रमाणात जाणं, अशी जर का समस्या असेल तर त्यावरती सीड सायकलिंग हा एक खूप चांगला उपाय ठरताना दिसतो. आयुर्वेदामध्ये याला अल्पार्तव असं म्हटलेलं आहे. याची बरीच वेगवेगळी कारणं असू शकतात, पण तरीही सिम्प्टमॅटिक जो रिलीफ मिळणार आहे त्यासाठी आपल्याला सीड सायकलिंग खूप चांगल्या प्रकारे काम करताना दिसतं. आणि यामध्ये विशेष काही करायचं नाही आहे. यामध्ये आपल्याला आपल्या पिरियड्सचा जो ड्युरेशन आहे, म्हणजेच कोणाला 28 दिवसांनी पिरियड्स येत असतील, 30 दिवसांनी, 32 दिवसांनी, जी पण तुमची सायकल असेल ती डिवाइड करायची आहे. पहिले जे 15 ते 16 दिवस असतील, या 15-16 दिवसांमध्ये आपल्याला पंपकिन सीड आणि फ्लॅक्स सीड्स म्हणजेच भोपळ्याच्या बिया आणि जवस किंवा अलसी ज्याला म्हटलं जातं, तर ह्या बिया घ्यायच्या आहेत. दोनही बिया 1-1 चमचा घ्यायच्या आहेत सकाळच्या संध्याकाळच्या दोन्ही जेवणांच्या आधी, आणि चावून चावून ह्या बिया खायच्या आहेत. तर हे झालं फर्स्ट हाफ मधली रेमेडी. सेकंड हाफ जो असणार आहे पिरियडचा आपला, म्हणजे 15 दिवसांच्या पुढचा दिवस जोपर्यंत तुम्हाला पिरियड्स येत नाहीत, तर त्यावेळेला तुम्हाला 1 चमचा काळे तीळ आणि 1 चमचा सूर्यफुलाचं जे बी असतं ते. आजकाल सगळीकडे म्हणजे बऱ्याचदा ह्याची पॉप्युलरिटी सुद्धा वाढलेली आहे सीड सायकलिंगची, आणि त्यामुळे हे सगळे सीड्स बऱ्यापैकी तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल असतात, त्यामुळे ते जरूर मिळतील. सो दुसऱ्या हाफमध्ये आपल्याला काळे तीळ, अगदीच तुम्हाला काळे तीळ नाही मिळाले तर तुम्ही पांढरे तीळ सुद्धा वापरू शकता. तर हे तीळ आणि सूर्यफुलाच्या बिया त्यासुद्धा सेम 1-1 चमचा घ्यायच्या आहेत, जेवणाआधी घ्यायच्या आहेत आणि चावून खायच्या आहेत. तर ह्या 2 गोष्टी केल्यामुळे सुद्धा तुमचा पिरियडचा फ्लो खूप छान प्रकारे इम्प्रूव्ह होतो. कमीत कमी 1 महिना तुम्ही व्यवस्थित हे जर का फॉलो केलं तर तुमचा पिरियडचा फ्लो जो आहे तो अगदी छान प्रकारे इम्प्रूव्ह झालेला दिसेल, सर्क्युलेशन वाढलेलं दिसेल. तुम्हाला पिरियड्समध्ये जर का गाठी पडण्याचा त्रास होत असेल किंवा पोटात दुखत असेल तर ते त्रास सुद्धा यातून कमी झालेले दिसेल, कारण एक प्रकारे ह्या तेलबिया आहेत आणि त्यामुळे हे जे तेल पोटात जाणार आहे ते वातशमनाचं सुद्धा काम करणार आहे, आणि त्यामुळे पिरियडच्या फ्लोमध्ये काही ऑब्स्ट्रक्शन असेल तर ते दूर करून सुद्धा फ्लो इम्प्रूव्ह करण्याचं काम ह्या बियांमार्फत होणार आहे. त्यामुळे नक्की आवर्जून ट्राय करा आणि जो काही रिझल्ट तुम्हाला मिळेल तो मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.